सुस्वागतम. मी श्री कल्याण रामाकडेकर, MSc BEd उपशिक्षक, स्वातंत्र्य सेनानी शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा, हिवरे कुंभार, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हा माझा परिचय होता. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती तयारी. यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळ हिवरे पिंपळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांचं सतत मार्गदर्शन व प्रेरणा मला मिळत असते. त्याचबरोबर सहकार्य मुख्याध्यापक माननीय श्री बर्वे सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ, स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा, हिवरे कुंभार, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. विद्यार्थी मित्र, इयत्ता 5वी व इयत्ता 8वी या इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा शासनातर्फे घेण्यात येतात आणि या परीक्षेची तयारी करणं हे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बाब असते. आणि मग सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की शिष्यवृत्तीची तयारी कशी करायची. बरेच विद्यार्थी अगोदरच्या इयत्तेपासूनच याची सुरुवात करतात. चला तर मग आपण या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कशी करायची याविषयी आपण काही महत्त्वाच्या बाबी आज आपण पाहणार आहोत. शिष्यवृत्तीचा गुरुमंत्र. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वीची परीक्षा. या परीक्षेचं जर आपण पाहिलं तर या परीक्षेचं महत्त्व काय किंवा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये या परीक्षेला काय महत्त्व आहे. एखादा विद्यार्थी जर या परीक्षेला बसला तर त्याला भविष्यामध्ये काय फायदे होऊ शकतात, कोणत्या गोष्टी त्याला चांगल्या पद्धतीनं पुढे आत्मसात करता येतील, याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की विद्यार्थ्याला अभ्यासाची आवड निर्माण होते, विद्यार्थ्यामधील विविध क्षमतांचा विकास होतो. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी या भाषा असल्या कारणाने भाषांची विविध जी कौशल्य आहेत ती त्याला आत्मसात करता येतात. विद्यार्थी चौकसपणे विचार करायला लागतो. विद्यार्थ्याची अभ्यासाची बैठक वाढते. भविष्याच्या स्पर्धा परीक्षेची तयारी होते. विद्यार्थ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि म्हणून या शिष्यवृत्ती परीक्षेला प्रत्येक विद्यार्थ्याने बसलं पाहिजे. मग आता या शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असतं हे प्रत्येक विद्यार्थ्याने आणि आपण पालक या नात्यानं आपल्याला सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी, कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यापूर्वी त्या परीक्षेचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. मग इयत्ता 5वी असेल किंवा इयत्ता 8वी असेल, या परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये 2 प्रकारचे विषय असतात. यामध्ये प्रथम भाषा मराठी आणि दुसरा भाग असतो तो गणित. हे आपण मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाहत आहोत. प्रथम भाषा मराठीमध्ये एकूण 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, म्हणजे एकूण गुण होतात 50. गणितामध्ये सुद्धा एकूण 50 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे एकूण गुण असतात 100. 50 अधिक 100 असं 150 मार्काचे पहिला पेपर आपल्याला इथं असतो. त्यामध्ये एकूण 75 प्रश्न असतात आणि यासाठी पहिल्या पेपर 1 साठी जो वेळ असतो तो 1 तास 30 मिनिटे. 1 तास आणि 30 मिनिटाचं जर आपण विश्लेषण केलं तर 60 अधिक 30 म्हणजे 90 मिनिटे आपल्याला मिळतात.
आणि 90 मिनिटामध्ये आपल्याला 75 प्रश्न हे सोडवायचे असतात. आपण पाहूया पेपर 2च्या बाबतीमध्ये. पेपर 2 मध्ये भाग 1 हा जो असतो तो तृतीय भाषा म्हणजे इथे इंग्रजी असते. त्यासाठी एकूण 25 प्रश्न आहेत. 2 मार्काचा प्रश्न आहे, एकूण 50 गुण आहे त्याला. बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न आहेत, 2 गुण प्रत्येक प्रश्नाला, 100 गुण. 50 अधिक 100 150 गुण आणि प्रश्नांची संख्या 75. यासाठी सुद्धा वेळ आहे 1 तास आणि 30 मिनिटे, अर्थातच 90 मिनिटे. म्हणजे विद्यार्थी मित्र लक्षात आला असेल तुमच्या की इथं आपल्याला 75 प्रश्न पहिल्या पेपरमध्ये आणि 75 प्रश्न दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. आणि यासाठी वेळ जो आहे तो पहिल्या पेपरसाठी 1.5 तास आणि दुसऱ्या पेपरसाठी 1.5 तास. अशा प्रकारचं स्वरूप या परीक्षेचं आपल्याला सांगता येते. आता यामध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. प्रश्नांची काठिण्य पातळी जर आपण विचारात घेतली तर या परीक्षेमध्ये सोप्या स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% असतात. आणि विद्यार्थी मित्रो, इयत्ता 8वीच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. ती अतिशय महत्वाची आहे, कारण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वीसाठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. आपल्याला 8वीसाठी काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये एकूण 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असणार आहेत आणि ते दोन्हीही पर्याय आपल्याला नोंदवायचे आहेत. साहजिकच तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की जर असे प्रश्न आले तर ते प्रश्न ओळखायचे कसे. तर त्यासाठी प्रश्नाच्या शेवटी तुम्हाला दिलेलं असेल 2 अचूक पर्याय नोंदवा. ज्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये 2 अचूक पर्याय नोंदवा असं दिलेलं असेल त्याच प्रश्नांसाठी तुम्ही 2 उत्तरे नोंदवायची आणि अन्य प्रश्नाच्या बाबतीमध्ये मात्र एकच पर्याय तुम्हाला रंगवायचा किंवा गोल करायचा आहे. गोल करण्यासाठी आपण काळा किंवा निळा बॉलपेन वापरायचा आहे. आता काळा किंवा निळा बॉलपेन वापरत असताना त्याच्या टोक जे आहे ते व्यवस्थित पाहिजे. ते मोठे असून चालणार नाही, अगदीच चालत नसणारा तो पण जमणार नाही, कारण त्यावर शाईचे डाग पडता कामा नये, उत्तरपत्रिका खराब होता कामा नये, खडाखोड होता कामा नये आणि पेन्सिलनं रंगवलेली उत्तरं मात्र आपल्याला इथं गृहीत धरली जाणार नाहीत. यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता मग याचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय गणित. गणित विषयाच्या बाबतीमध्ये आपण प्रामुख्याने आज चर्चा करणार आहोत. आता याचा जर अभ्यासक्रम काय आहे तो जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की एकूण आपल्याला यामध्ये 7 घटक दिलेले आहेत, ज्याला आपण क्षेत्र म्हणूया, आणि काही उपघटक, प्रत्येक घटकाशी संबंधित उपघटक आणि त्यांचा भारांश दिलेला आहे. पहिला घटक किंवा पहिलं क्षेत्र आहे संख्याज्ञान. त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय, वास्तव संख्या, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त संख्या, बेरीज व्यस्त, गुणाकार व्यस्त आणि संख्यारेषा यांचा समावेश होतो. आणि यासाठी एकूण 6% भारांश आहे. म्हणजे साधारणपणे आपण जर विचारात घेतलं, कारण आपल्याला एकूण 50 प्रश्न होते आणि त्याला 100 गुण होते, मग प्रश्नाचा जर विचार केला तर आपल्याला 50 म्हणजे 50%, म्हणजे साधारणतः इथं आपल्याला 3 प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो संख्यावरील क्रिया. यामध्ये विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या, मसावी, लसावी, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर, प्रमाण व चलन, यामध्ये काळ, काम, वेग यावरील उदाहरणे, त्याचबरोबर सरासरीवरील उदाहरणे. याचा जो भारांश आहे तो 14% आहे.
म्हणजेच 7 प्रश्न हे घटक 2 वर आपल्याला विचारले जातील. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे भूमिती. यामध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, समांतर रेषा व त्यांचे गुणधर्म, वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळ कंस यांचा समावेश होतो. त्रिकोण, त्रिकोणाचे सर्व गुणधर्म, एकरूपता, पायथागोरसचा सिद्धांत, चौकोन, चौकोनाचे गुणधर्म या उपघटकांचा समावेश होतो. याचा जो भारांश आहे तो 20% भारांश आहे. अर्थातच यावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जातील. चौथा घटक आहे महत्त्वमापन. यामध्ये परिमाणे, लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा, परिमिती, त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती, क्षेत्रफळामध्ये त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ, अनियमित आकृतींचे क्षेत्रफळ आणि रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. पृष्ठफळ घनफळामध्ये इष्टिकाचिती, घन, दंडगोल म्हणजेच वृत्तचिती, शंकू, गोल, अर्धगोल यांचा समावेश होतो. याला भारांश 20% आहे. अर्थातच यावर सुद्धा आपल्याला 10 प्रश्न विचारले जातात. आता पुढचा 5वा जो घटक आहे तो आहे सांख्यिकी. यामध्ये मध्यमान, स्तंभालेख, जोड स्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख, शतमान स्तंभालेख आणि यासाठी भारांश आहे 6%. अर्थातच याला 3 प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातील. 6वा घटक आहे व्यावहारिक गणित. यामध्ये शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, सूट, रिबेट, कमिशन, दलाली याला भारांश आहे 16% म्हणजेच 8 प्रश्न याच्यावरचे विचारले जातील. यानंतर 7वा आणि शेवटचा जो घटक आहे तो बीजगणिताशी संबंधित आहे. संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, त्यांची किंमत व त्यावरील क्रिया, नित्य समानता, एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे. यामध्ये आणखी एक भाग बीजगणितामध्ये उपघटक आपल्याला येतो तो म्हणजे बहुपदी. बहुपदीवरील क्रिया, बहुपदीचे प्रकार आणि बहुपदीचे अवयव या उपघटकांचा यामध्ये समावेश होतो. याला भारांश आहे 18% म्हणजे याच्यावरचे 9 प्रश्न. असे एकूण 50 प्रश्न आपल्याला विचारले जातात.